तसाच काहीसा प्रकार आता होतोय. आता जे कोणी खरोखर कार्यकर्ते आहे यांना उमेदवारी दिली तर आपण त्याला विरोध नाही करता येणार, पण ज्यांचा काहीच राजकीय संबंध नाही, सामाजिक संबंध नाही, अशा लोकांना उमेदवारी कुटुंबीय म्हणून देणं हे चुकीचं आहे. मी हेच सांगतो ना, भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठी पार्टी म्हणतात, मग त्यांना लोक का आणावं लागतात इकडून तिकडून, हाच प्रश्न आहे ना माझा. त्यांना लोक आणावे का लागतात? जर तुमचा पक्ष देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, सगळ्या गोष्टी आहे, तर तुम्हाला इकडून तिकडून लोक का आणावं लागतात? आणि आल्यानंतर आता तुम्ही सुद्धा किती लोकांना बाहेरच्या उमेदवारी दिलेली, भारतीय जनताची यादी जर बघितली मुंबई पासून तर खालच्या आमच्या नांदेड पर्यंत, परभणी पर्यंत भारतीय जनता पार्टी उमेदवार भेटत नाही. इथं संभाजीनगरात भारतीय जनता पार्टी युती तुटल्यानंतर आमच्या कित्येक लोकांना फोन केले त्यांनी रात्री बेरात्री, कित्येक लोकांना, त्यांच्याकडे उमेदवार नव्हते. आणि कसला मोठा पक्ष आला हा, फुगा आहे नुसता हा. हे पण कॉल रेकॉर्डिंग वगैरे हे फालतूपणाचं लक्षण आहे. मी असे कॉल रेकॉर्डिंग या भानगडीत कधीच पडत नाही. हे अतिशय चुकीचं असतं कॉल रेकॉर्डिंग कोणी कोणाचं करणं, असं माझं स्पष्ट मत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.